UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। भाजपला दिल्लीमधून मंत्रिपदाच्या यादीची प्रतीक्षा। दिल्लीमधून ग्रीन सिग्नल मिळाल्यास उद्याच शपथविधी होणार, सूत्रांची माहिती। राजभवनावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक सुरू। उद्याच्या संभाव्य शपथविधीच्या पार्श्वभूमीवर नियोजनासंदर्भात बैठक। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची गरज, मूठ घट्ट राहिली पाहिजे। रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार यांचं मोठं वक्तव्य। सर्वांनी अजितदादांचं नेतृत्व मान्य करावं आणि राष्ट्रवादी म्हणून एकत्र यावं, अमोल मिटकरींचं आवाहन। तर अजितदादा आणि शरद पवार एकत्र आल्यास आनंदच, अंकुश काकडे यांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीने एकत्र यावं ही दोन्ही गटातील पदाधिकाऱ्यांची भावना, मात्र आमची राजकीय भूमिका वेगळी, त्यावर वरिष्ठ निर्णय घेतील, सूरज चव्हाण यांची प्रतिक्रिया। एकत्र येण्यासंदर्भात पक्षात कोणतीही चर्चा झाली नाही। पक्षात कुठलेही दोन मतप्रवाह नाहीत। अजितदादा पवार एकत्र येण्याच्या चर्चांवर शरद पवारांकडील 5 खासदार फोडा तरच केंद्रात मंत्रिपद। अजित पवारांसह प्रफुल्ल पटेलांना भाजपची ऑफर, संजय राऊतांचा दावा। एक है तो सेफ हैचा नारा, पण बांगलादेश आणि मुंबईतही मंदिरं सुरक्षित नाहीत। फडणवीसांचं हिंदुत्व काय करतंय? दादरच्या मंदिराला आलेल्या नोटिशीवरून उद्धव ठाकरे यांचा सवाल। बाडक्यांनी हिंदुत्वावर बोलू नये, आम्ही मशिदी पाडणार आणि मंदिरं वाचवणार हे निश्चित। उद्धव ठाकरेंनी भाजपवर केलेल्या टीकेला प्रसाद लाड यांचं प्रत्युत्तर। ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाची कास सोडली ते उद्धव ठाकरे आज हिंदूंच्या रक्षणाबद्दल बोलतात। उद्धव ठाकरे यांचं हिंदू प्रेम बेगडी, बावनकुळेंची टीका। मला पदमुक्त करा, नाना पटोलेंची मल्लिकार्जुन खरगेंकडे मागणी। नाना पटोलेंची प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची तयारी, सूत्रांची माहिती। फक्त फोडाफोडीचं राजकारण सुरू, अजून भाजपला किती राक्षसी बहुमत हवं? उद्धव ठाकरे यांचा सवाल। अजित पवार गटाकडून कुठल्याच खासदाराला ऑफर नाही। पवार जो निर्णय घेतील त्याला 8 खासदारांची एकवाक्यता असेल। शरद पवार गटाचे खासदार अमर काळे यांची प्रतिक्रिया। संजय राऊतांचा इशारा ठाकरे गटासाठी होता। शरद पवार स्वतःचे निर्णय स्वतः घेतात, संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर। दिल्लीमध्ये बैठकांचा जोर वाढला, कुछ तो गडबड है असं वाटतं। राऊतांच्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवार यांच्याकडून शंका व्यक्त। मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढण्याचे संजय राऊतांचे संकेत। स्वतंत्र लढायचं, त्यांनी स्वतंत्र लढू, कार्यकर्त्यांना बळ दिलं पाहिजे, संजय राऊतांचं वक्तव्य। संजय राऊतांच्या देहबोलीमध्ये नैराश्य दिसतं, राऊतांनी भूमिका स्पष्ट करावी, विजय वडेट्टीवार यांची मागणी। राज्यातील महापालिकांच्या निवडणुका एप्रिल नंतर लागण्याची शक्यता। 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टातील सुनावणीवर भवितव्य। राज्यामध्ये लोकप्रतिनिधींच्या 34,000 जागा रिक्त। पैशांच्या जीवावर हिमाचल प्रदेश महाराष्ट्राचं सरकार पाडलं, पुढच्या निवडणुका बॅलेटवर घ्या, लोकसभेत प्रियांका गांधींची मागणी। परभणी शहरामध्ये जनजीवन हळूहळू पूर्वपदावर। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ आज धाराशिवमधील कळंब आणि नाशिकच्या नांदगावमध्ये बंद। मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा ढासळली। कुलाबा आणि कांदिवलीमध्ये हवेची गुणवत्ता वाईट, तर इतर भागातील हवा मध्यम श्रेणी। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।